सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई। सद्गुरुनाथ महाराज की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। हा संत महिमा बघितला की खरोखर असं वाटतं, संतांचे ते आप्त नव्हे ते हे संत म्हटले। संतांचे आप्त असतील त्याचे आई वडील कोणी असेल, पण ते संत असतीलच, संत पदाला पोचले असतीलच असं नाही। तसंच संत आडनावाचे पण बरेच जण असतात, तरी ते संत पदाला पोचले असतीलच असं नाही म्हणे। संत सखू खरोखर भगवन नामस्मरणाने नटलेली होती। ज्याच्या मुखामध्ये नाम आहे, जो नामा वाचून जगू शकत नाही त्याला संत असं म्हणतात, कारण नाम हे त्याचे जीवन असतं। संत सखूच्या वाट्याला खरोखर असं श्रीमंत असं सासर मिळालं। गरीबाची मुलगी श्रीमंताकडे गेली तर काही बिघडत नाही, पण श्रीमंताची मुलगी म्हणाले जर गरीबाकडे दिली गेली तर फार मोठी पंचायत असते। पण सखू म्हणले गरीबाकडे वाढलेली सगळ्या कामाची तिला सवय होती, कुठलंही काम सांगा चटपटीतपणा होता, उरक होता कामात, आणि अशा तऱ्हेने ती भराभर मुखामध्ये भगवंताचं नाम आणि हाती काम भराभर कामं करायची। तिची सासू म्हाळसा काकू इतकी कजाग होती, तरी सुद्धा तिने कुठल्याही प्रकारची तक्रार केली नाही। उलट सुनेबद्दल नेहमी सगळ्यांना कौतुकाचं सांगायची, आमची सून अशी आहे म्हणाले। आणि असं सुनेचं आणि सासूचं नातं बघायला मिळणं फार कठीण आहे। परंतु हे म्हणाले काही काळ टिकलं म्हणाले। सून आणि सासू हे नातं अतिशय विलक्षण असं आहे, कारण ह्याच्यामध्ये काही वेळेला असं वाटतं मुलगा आणि मुलगी ही बरोबर सांभाळून घेते म्हणाले, पण सासू आणि सून हे जे काही नातं आहे हे फार विलक्षण आहे। म्हणून काही वेळेला असं वाटतं मुलाची पत्रिका आणि मुलीची पत्रिका बघण्यापेक्षा सासूची आणि सुनेची पत्रिका जमते की नाही ती बघावी आणि मग पुढे जावं, असं काही वेळेला वाटतं। पण खरोखर या सखूनी मात्र कमालच केली। मुखामध्ये भगवंताचं अखंड नाम आणि सगळी कामं करते। सासूला सुद्धा आनंद वाटला, पण हे इतरांना बघवलं नाही।
बाकीच्या ज्या बायका होत्या, स्त्रिया होत्या, त्यांना ते बघवलं नाही. कारण त्यांचं जमतं म्हणजे तरी काय, कसं जमतं म्हणाले, अशा काही काय असतात. म्हणून स्त्रीची उन्नती का होत नाही याचं एक कारण आहे. या दोघींचं बरोबर चालतंय ते बाकीच्या स्त्रियांना बघवलं नाही. आणि उगाच म्हाळसा काकूंना सांगत होत्या, म्हणाले एवढा श्रीमंता घरच्या तुम्ही, सावकाराची तुमची सून, आणि मुखामध्ये काय विठ्ठल 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 म्हणत असते म्हणाले, हे काही चांगलं दिसतं का म्हणाले. तिला सांगा. मग काय म्हणाले, कामं करते ना. म्हाळसा काकू नेहमी सांगायच्या, कामं करते ना, आपल्याशी काय कामाशी मतलब आहे म्हणाले, जाऊ दे ना काही म्हणू दे, तिचं ते पहिलं वळण आहे म्हणाले. पण इतर स्त्रियांना ते बरोबर वाटलं नाही. असं काय करताय, आम्हाला बरोबर वाटत नाही. तुम्ही सावकाराची सून आणि मुखामध्ये काय विठ्ठल विठ्ठल असं भिकारड्यासारखं नाम घ्यायचं. आणि तो परिणाम म्हाळसा काकूंवर झाला. आणि घरी येऊन सखूला सासूबाई सांगतायत, अगं सखू, हे तू काय मुगाचं नाम घेते, विठ्ठल 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 कशासाठी घ्यायचं म्हणाले, कोणाचं बरं झालंय त्याच्यामुळे, असं काही तू नाम घेऊ नकोस. आपण सावकार आहोत, श्रीमंत आहोत, आणि अशा घरामध्ये असं योगाच काहीतरी भिकारडं नाम घेणं हे योग्य वाटत नाही. तर तू हे नाम वरे असं घेऊन जाऊ नको. ती परोपरीने सांगायची सासूबाईंना, असं काय करते, विठ्ठलाचं नाम घेतलंय म्हणून आपल्याला हे सगळं वैभव प्राप्त झालंय म्हणाले, आणि असं करू नका. काय काहीतरी सांगतेस, मला शिकवतेस तू. आणि त्या दोघींमध्ये वादविवाद निर्माण झाला. आणि हा संसार जो आहे, संसाराचं खरं स्वरूप सखूला दिसू लागलं. सुखस्यानंतरम दुःखम आणि दुःखस्यानंतरम सुखम, असा या संसाराचा जो काही परिणाम आहे तो तिला दिसायला लागला. सुख आल्यावर त्याच्यानंतर दुःख आहे, दुःख आल्यावर त्याच्यानंतर सुख आहे, असा हा सुख दुःखात्मक संसार आहे म्हणाले. इंग्रजीत म्हण आहे, इफ विंटर कम्स समर इज नॉट अफार, असं म्हटलेलं आहे. आणि अशा दृष्टीने या सासवा सुनांचं भांडण झालं. सासू सांगायची, आता मुखामध्ये भगवंताचं नाम मला चालणार नाही, पण ही रोज भगवंताच्या नामाशिवाय राहू शकत नव्हती. कारण पडिले वळण इंद्रिया सकळ, भाव तो निराळा नाही दुजा. भगवंताच्या नामाशिवाय ती राहू शकत नव्हती. परंतु हे काही सासूबाईंना रुचेना आणि त्या तिचा छळ करू लागल्या. म्हाळसा काकू या सखूचा छळ करू लागल्या. आणि हा संसाराचं खरं स्वरूप हिला समजलं. आणि ज्याला संसाराचं खरं स्वरूप समजतंय त्यालाच परमार्थ समजतो, त्यालाच खरा परमार्थ समजतो. नाहीतर परमार्थ त्याला समजणार नाही. उगाच लोड टक्के घेऊन झोपून तंगड्यावरती करून परमार्थ करणं इतका काय सोपा आहे. परमार्थ कोणाला समजलाय, जो संसार दुःखे दुखवला, जो संसार दुःखे दुखवला, त्रिविध तापे पोळला, त्रिविध तापे पोळला, तोच एक अधिकारी पुरुष जाहला परमार्थासे. पंढरीनाथ महाराज की. संसार परमार्थ कोणाला समजतो, ज्याला संसार समजला त्याला परमार्थ समजतो. हा संसार इतका दुःखदायक आहे, क्लेशदायक आहे, तापदायक आहे, याचं स्वरूप ज्याला समजलंय ना त्यालाच खरा परमार्थ समजतो. आणि असा परमार्थ सखूला समजला. तिने जरी सांगितलं नाम घ्यायचं नाही, तरी हिच्या मुखामध्ये, सखूच्या मुखामध्ये भगवंताचं अखंड नाम चालू आहे. आणि या दोघींमध्ये वादविवाद चाललाय. खरोखर म्हाळसा काकू तिचा छळ करू लागल्या, अत्यंतिक छळ करू लागल्या. भांडी घास सगळ्या नोकरांना काढून टाकलं. भांडी धुणी ही सखू मात्र घासते, कुठल्याही निमूटपणे घासते. मुखामध्ये भगवंताचं नाम आणि हे काम. आणि खरोखर एकदा पंढरपूरला चाललेले वारकरी दारावरून चाललेले होते आणि म्हणत होते, सुखासाठी करीसी तळमळ, सुखासाठी करीसी तळमळ, तरी तू जाई पंढरीसी एक वेळ, तरी तू जाई पंढरीसी एक वेळ, सुखासाठी करीसी तळमळ, सुखासाठी करीसी तळमळ, सुखासाठी करीसी तळमळ, तरी तू पंढरीसी जाई एक वेळ.
असं वारकरी म्हणतायत. आणि त्या वारकऱ्यांबरोबर ही चालली आहे. पाणी धुण्याच्या बहाण्या करून बाहेर पडली सखू. कपडे घेतले, बादली घेतले आणि धुणं वगैरे तसंच ठेवून दिलं. आणि वारकऱ्यांना विचारते, मी पण तुमच्याबरोबर येणार. आणि खरोखर शेजारच्या बाई होत्या, मावशीबाई, त्यांनी ती बादली घेतली आणि घरी आणली. म्हाळसा काकूनं सांगितलं, काय तुमची सून बघवत नाही आम्हाला, काय करते ते. म्हणजे झालं तरी काय. आणि खरोखर बघितलं. मुलाला सांगितलं, जा तिला लवकर घेऊन ये. वारकऱ्याचा हात पकडून चालले पंढरपूरला. काय बायकोला सांभाळता येत आहे की नाही तुला. म्हाळसा काकू ओरडल्या मुलावर आणि मुलगा धावत गेला आणि तिला फरफटत केस धरून तिचे आणले. काय समजतंय की नाही तुला. परंतु मुखामध्ये अखंड भगवंताचं नाम आहे आणि तिला बांधून ठेवलं. आणि खरोखर अन्न पाणी वर्ज करून ती तिथे तिला बांधून ठेवल्यावर काय तिची स्थिती होईल. पांडुरंगाला तिची दया आली. पांडुरंगाला तिची दया आली आणि खरोखर परब्रह्म परमात्मा दुसरं रूप घेऊन तिथे आलाय. आणि तिला सांगितलं, तुला जायचंय ना पंढरपूरला, तू जा बरं, मी इथे थांबते. आणि खरोखर तिच्यासारखं रूप घेऊन पांडुरंग तिथे थांबलेत. आणि सखू मात्र पंढरपूरला गेले त्या वारकऱ्यांबरोबर आणि मुखाने जयघोष करत चाललेले. जय जय विठोबा रखुमाई, 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 सद्गुरुनाथ महाराज की. असा जयघोष करत 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 ही पंढरपूरला गेली सुद्धा. आणि खरोखर पांडुरंगाचं ते दर्शन झाल्यावर अत्यंतिक असा आनंद झालाय. आणि पांडुरंगाच्या चरणावर तिने साष्टांग दंडवत घातलं आणि खरोखर धन्य झाली. म्हणाली, तुझ्या भेटीसाठी मी तळमळत होते, आयुष्यभर तुझं भगवंताचं नाव घेतलं आणि आज खरोखर या चरणकमलांचा आश्रय मला झाला. चरणकमलांना तिने मिठी मारलेली आहे. आणि खरोखर सखू धन्य झाली. सखू खरोखर धन्य झाली आणि पाय चरणी लोटांगण घातले. त्यानंतर मात्र रुक्मिणीबाई म्हणतायत की पांडुरंग तिकडे गेलेले आहेत, तर आता हिला पाठवलं पाहिजे. आणि सखूला खरंच सखूचा तिथेच गतप्राण झालेली होती. पण तरीसुद्धा रखमाबाईंनी तिला परत घरी पाठवलं, तिच्या सासरी पाठवलं. आणि पांडुरंग परत इथे आलेले आहेत. सगळ्यांना आश्चर्य वाटलं, ही आली कशी. आणि हा चमत्कार बघितल्यावर मात्र सगळ्या घरच्या सर्वांना हिची महती कळली. ही खरोखर संतपदाला पोचली आहे ह्याची महती या सगळ्यांना घरच्यांना समजलं. आणि सगळे घरचे खरोखर हिला दंडवत घालू लागले आणि हिचं भगवन नाम असंच मुखाने चालू होतं. आणि अशा तऱ्हेने पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी. पंढरीनाथ महाराज की.
कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम गावा कृष्ण धावा कृष्ण धावा 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 राम राम कृष्ण 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 कृष्ण